बरं मला एक सांग, तुम्ही आजच्या दिवशी फक्त आम्हाला वागवता, सात जन्म हाच नवरा पाहिजे, आणि आजचा दिवस सोडून बाकीचे सगळे दिवस कटकट का घालता? हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज आहे वटपौर्णिमा, म्हणून यांना खूप भाव लागलाय, कारण आम्ही 7 जन्म यांना मागतोय ना, मग यांना आता कसा भाव लागलाय बघा. आज रिचार्ज मारायचा. बरं मला एक सांग, तुम्ही आजच्या दिवशी फक्त आम्हाला वागवता, सात जन्म हाच नवरा पाहिजे, आणि आजचा दिवस सोडून बाकीचे सगळे दिवस कटकट का घालता? चुकी झाली, लग्न केलं, चुकी झाली, मला असा कसा नवरा भेटला, मग आज काय आज काय असतं स्पेशल असं आमच्यासाठी? अख्ख्या वर्षभर ते म्हणता कसं का आहे, खरं सांगायचं तर आता बघा, ह्यांच्याकडून आता आपण प्रॅक्टिस करून घेतो की नाही, की कसं वागायचं तसं वागायचं. मग 7 जन्म आपण यांनाच मागणार ना, डबल डबल थोडीच शिकवत बसणार आहे, सारखं सारखं कोण शिकवत बसणार आहे यांना? म्हणजे दावणीला मानलेला बैल आहे तसा, नाही का? आहे ह्योच बैल, यालाच ठेवायचं, यालाच शिकायचं, नवीन बैल आणायचं नाही, त्याला शिकायचं नाही. आता नवीन आणून नवीन ह्याला करून त्याच्यावरती मेहनत घालवायची कोणी सांगितलंय? त्यापेक्षा दरवर्षी 7 जन्म ह्यांनाच मागायचं, आणि दरवर्षी 7 जन्म म्हणल्यावर किती जन्म होतात ते बघायला गेलं तर. दरवर्षी तुम्ही आम्हाला 7 जन्मासाठी मागता, पण आमचा काहीतरी विचार करा रे. आता मला एक सांगा, ह्यांचा काय विचार करायचा आहे खरं तर? काय विचार करायचा? जाऊ द्या. आता काय, मला आवरायचं पण आहे, वडाचं पूजा करायला जायचंय, म्हणून मला तयारी सुद्धा करायची आहे, मला सुद्धा रेडी व्हायचंय. आणि प्रिशा बघा ना कशी कडेवरच झोपून गेली आहे. आता तिची आंघोळ तर राहिली खरं तर, तिला मी अजून आंघोळ नाही घातली, पण आता मला तिला उठवायची वाट बघावं लागेल. ती उठल्यावरच मला तिला आंघोळ वगैरे घालावं लागेल, कारण की मी स्वतःहून तर तिला नाही उठवू शकत. उठवलं ना की मग ती किरकिर करन, त्यापेक्षा ती झोपली तर तिला आता झोपीच देते, आणि माझी राहिलेली तोपर्यंत बाकीची कामं करते. माझा स्वयंपाक अर्धा राहिलाय, माझ्या फक्त पोळ्याच झाल्या आहेत, अजून भाजी करायची आहे, आणि काय अर्धे कपडे राहिलेत, पण मला काय कपडे तर मशीनलाच लावून द्यायचे, त्याच्यामुळे काही नाही. भांडे वगैरे राहिलेत, आता सगळं आवरून घेते. आज देवपूजा झालेली आहे मस्त अशी, साहेबांनी छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे ऑलरेडी. मला रांगोळी वगैरे काढायची राहिलेली बाहेर, सगळं उशीर झालेला आहे. आता काय पटकन मस्त असं मी रेडी होते. आता रेडी झाले, आता मला निघायचं आहे वडाच्या पूजेसाठी. आणि हे बघा, मस्त असं मी सगळं हे रेडी करून ठेवलं आहे पूजेचं सगळं. आणि प्रिशा काय झोपायचं नाव नाही, तिला आंघोळ घातली पण ती झोपत नाही आहे. मग काय बघा, साहेब मस्त असं तिला झोका देतात बघ. आणि मी कशी दिसते आता? हा, दाखव एकदम भारी दिसते. याच्यातून काय आता सांग कशी दिसते? एकदम भारी, छान आहे ना? एकदम व्यवस्थित. आता मस्त असं निघतो, मस्त असं आता निघतो, आणि आता वडाच्या तिथे जातो. व्यवस्थित झोका देईन, तिला झोपी घाल, रडून नका देऊ. नशीब आमच्या इथं वड तरी जवळ आहे, नाही तर किती लांब जावं लागलं असतं. आणि गर्दी पण नाही राहत. मग आता गर्दी असेल का नाही काय माहिती. आता आलोय आपण, आणि मस्त असं आहे बघा, वडाचं किती छान झाड आहे. आता घेतो पूजा करून पहिलं, कारण खूप ऑलरेडी उशीर झालाय.
जस्ट आता मस्त अशी पूजा झाली आमची आणि इतकं छान वाटतंय ना वड्याला पूजा करून वगैरे. आम्ही तिघींनी इतकी छान पूजा केली आणि आता इथे पण एवढी मोठी गर्दी झाली आहे. आम्ही आलो होतो तेव्हा आम्ही फक्त दोघी तिघीच होतो आणि आता बघा केवढी मोठी गर्दी झाली इथे. चला आता मस्त असं फोटोशूट करून घेतो आणि मग घरी जातो, कारण भूक पण खूप लागली आहे. सकाळी नवऱ्याचा उपवास करून आता मरणाची भूक लागली आहे. त्यांनी तर जेवण वगैरे करून घेतले. आता आम्ही मस्त जातो आणि जेवण वगैरे करून घेतो. जस्ट मस्त असं घरी आलोय आणि मस्त असं फोटोशूट वगैरे करून घेतलंय आम्ही. हे बघा आता मला पाय पडायचे साहेबांचे. आता काय असतं त्यांचा मान आहे म्हणतात, पाय तर पडावंच लागेल ना शेवटी. 7 जन्माचं काय म्हणतात त्याला, नातं ठेवायचंय ना, ओके नाही. हाय पटना पाया मग. अरे बघा ना, हो अर्धच घे. अरे उठून तर उभं राहा निदान. काय राव काय माणूस आहे ना. आशीर्वाद चांगला दे बरं का. नाही तर त्या नाही ते कोणती गाढवाच्या लग्नासारखं आयुष्यभर रडकी राहा. आता पोरगी झाली तुम्हाला, आता काही रडकी रडकी त्याच्यामध्ये. सदा सुखात राहा, नवऱ्याला बी सुखात ठेव. चना काय करते तू बाहेर पप्पा सोबत? काय करते बाहेर? हवा हवा किती तू गरम होत का? गरम होते का तुला? आज काय गंध पावडर नाही करायची का? गंध पावडर नाही केली आज? तूच नाही केली म्हणा, मी तर करायला तयार होते. तुलाच वट पौर्णिमेचं करता करता गेलो म्हणा. वय मला झोपी लावून गेली म्हणा निघून. मा काय मेकअपच केला नाही तू. हा तुझाच मेकअप करता करता दिवस गेला म्हणा. धोते जाओ धोते जाओ धोते जाओ धो. मी नाही म्हणत होते जाऊ, तूच धुते जाऊ धुते जाऊ म्हणा. धोते जाओ तूच धुतलं म्हणा मला. सगळी रांगोळी पुसून टाकली, छान एवढी रांगोळी काढलेली. मला नाही घ्यायचं चहा. चहा सोबत खायला बिस्किट घेऊन ये ना प्लीज. आता नाही बस एक काहीतरी, एक तर चहा ठेवीन नाही तर बिस्किट. बिस्किट घेऊन ये ना. मला गुड्डेचं बिस्किट खायचं प्लीज प्लीज प्लीज. चहा सोबत गुड्डे. आ तू चहा करशील का? तुला माहिती आहे राव मला किती मोठा काम आहे. तू चहा कर, मी बिस्किट घेऊ. चहा ठेवायचं, बाकीचे काम करायचं. आता बघ कसं लगेच तिचं ओरडाआरडा चालू झाला. खाली ठेवलं तर लगेच रडायला लागती. काय का गुद 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 गुद. जाऊ दे काय. आता मस्त असं चहा ठेवते. इतकी सुंदर अशी झोप घेतली आज. एक तर जेवायला उशीर झाला होता. पूजा झाल्यानंतर मग तिथून पुढे घरी आल्यावर फोटोशूट वगैरे करण्यात वेळ गेलेला आहे आणि मग तिथून पुढे मी जेवण केलं आणि साहेबांनी तर त्याच्या आधी जेवण करून घेतलेलं होतं म्हणून काही नाही. आता मस्त असं चहा ठेवते आणि आता बिस्किट आणायला तर लावलंय मी ह्याला गुड्डेचा. आता बघू साहेब आणतात का नाही आणत, त्याशिवाय चहाच नाही ठेवणार. आणणार आहे का नाही काय गुड्डे? गुड्डे घेऊन येतो ना, पण मग तू चहा ठेव ना. जा घेऊन ये. चहा ठेव आणि तो काम करून घेतो घेऊन येतो. आता मस्त असं आमचं जेवण झालंय. मस्त असं पालकाची भाजी खिचडी वगैरे असं सगळं खाल्लंय बघा. जेवण झाले. आता मला एवढे मोठे भांडे घासायचे राहिलेत आणि प्रिशा तर झोपली आहे झोक्यामध्ये. आणि बघा साहेबांचं कसं चाललंय, अंथरून टाकायचं काम चाललंय साहेबांचं. सुपर फास्ट आहे साहेब खूप. कसं हसायला येते. हां जेवण झालं नाही का की जरा वेळ बसणार सुद्धा नाही, लगेच झोपायला लागतं. असं कुठं असतं करावं. माणसाने थोडंसं बसावं, चक्कर मारावी. आपण जर कधी म्हटलं ना की चल बाबा आता थोडंसं चक्कर मारून येऊ आपण बाहेरून, तर कधीच येणार नाही. आणि हेच जर कॉलनीतला जो मित्र आहे त्याने जर म्हणलं की चला हो आपण येणार जरा असं चक्कर मारून येऊ गप्पा मारू, तर एका पायावर लगेच तयार, एका मिनिटात घराच्या बाहेरच लगेच. आणि मी जेव्हा म्हणते ना की चल आपण चक्कर मारून येऊ जेवण झाल्यावरती, तर कधीच माझ्यासोबत येणार नाही. मला अजूनपर्यंत आठवत नाही की हा माझ्यासोबत कधी चक्कर मारायला आलेला आहे म्हणून. काय म्हणणं याच्यावर? काहीच म्हणणं नाही मला, फक्त झोप. ते नाही पण मित्रासोबत कसं जायला जमतं मग? माझ्यासोबत काय हे होतं? काय जावं लागतं. हा काय जावं लागतं असं कोणी बरोबर. आणि मी म्हणल्यावरती तू काम उर किती का लवकर. माझं काम उरकण्याचा त्याचा काय संबंध आहे? मग आता तू काम जर उरकलं असतं 9 वाजता तर आपण चक्कर मारून असतो 10 वाजता आपण झोपलो असतो. हा मग तसं काही नाहीये. आता मित्र हे बघा हे माझं बाळ कसं झोपले बघा. कसं क्यूट झोपली आहे. यांचा काय उपयोग नाही, याचं चालूच राहतं असं.
जाऊ द्या, आता मस्त असे पहिले भांडे घासून घेते, मग मला प्रिशालाही खाली घ्यावं लागेल. चला तर मग आता भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.